दारूचा पुरवठा करणारे तिघे अटकेत, दुचाकीवरील हातभट्टी वाहतूक रोखली। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी पहाटेच्या सुमारास सोलापूर हैदराबाद रोडवर 3 दुचाकीस्वारांना हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडले। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने 1 फेब्रुवारी गुरुवारी पहाटेच्या सुमारास मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर या हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणावरून सोलापूर शहरात दारूचा पुरवठा करणाऱ्या 3 मोटारसायकली पकडल्या। या कारवाईत भरारी पथकाने सोलापूर हैदराबाद रोडवर पाळत ठेवून बालू काशीनाथ पवार वय वर्ष 39 यास 5 रबरी ट्यूबमध्ये हातभट्टी दारू त्याच्या MH13 CG 4761 वरून वाहतूक करताना पकडले। तसेच सुरेश शंकर राठोड वय वर्ष 40 यास 5 रबरी ट्यूबमध्ये हातभट्टी दारू त्याच्या MH13 DS 9209 वरून वाहतूक करताना ताब्यात घेतले। एका अन्य कारवाईत गोविंद बाबू चव्हाण वय वर्ष 39 याला MH13 DN 7428 वरून हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडून तिन्ही आरोपींच्या ताब्यातून 57,400 रुपये किमतीच्या दारूसह एकूण 2,57,400 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, जवान अशोक माळी, नंदकुमार वेळापुरे, अण्णा करचे व वाहन चालक दीपक वाघमरे यांच्या पथकाने पार पाडली। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।